शासन व महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पंचायत समिती कारंजा येथे दिव्यांग व्यक्तीकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। दिव्यांग व्यक्तीचे अपंगत्वावर मात करून त्यांना त्यांचे पायावर उभे राहण्याकरिता कृत्रिम पाय व हात बसविण्यात आले। वरील मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून समाज कल्याण अधिकारी श्री मारुतराव वाट साहेब होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती श्री अशोक भाऊ डोंगरदिवे व कारंजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ पूनम राणे या प्रामुख्याने उपस्थित होत्या। तसेच हा संपूर्ण कार्यक्रम माननीय श्री चंद्रकांत दादा ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या दिव्यांगणाचे मेळाव्याला दिव्यांग बंधू आणि भगिनींनी प्रचंड गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दिव्यांगांकरिता लागणारे सर्व साहित्य केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांना जे काही साहित्य लागते, त्याच्यात पाय असेल, हात असेल, ज्याचे तुटले असेल, त्यांना सहकार्य करण्याची भूमिका, त्यांना ते उपलब्ध करून देण्याची भूमिका जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जाते। त्यासाठी आमचे सहकारी अशोक भाऊनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करतात। सगळ्यांचं हा आयोजन करण्याची भूमिका त्यांनी केली। केंद्र शासनाने देशाच्या पातळीवरती जे काही 125 जिल्हे आहेत, त्या 125 जिल्ह्यामध्ये या वाशिम जिल्ह्यातील अपंगांना, दिव्यांगांना मदत करण्याची, त्यांना पायावरती उभं करण्याची भूमिका घेतली आहे। त्यासाठी हे शिबिर इथे आयोजित करून याच ठिकाणी जे अपंग व्यक्ती आहेत, जे पात्र आहेत, त्यांना त्याच्यात पाय असेल, हात असेल, जे काही त्यांचा गेलेला असेल, त्याला ते इथं मेजरमेंट घेऊन उपलब्ध करून त्यांना देण्याची भूमिका याच्या माध्यमातून केली जाते। याच्यातून निश्चितपणानं जे व्यक्ती स्वतःच्या पायावर उभं करण्याची भूमिका केंद्र आणि राज्य शासनाची आहे, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना या दिव्यांगासाठीच्या राबवल्या जातात, त्याचा पाठपुरावा करण्याची भूमिका समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आम्ही राबवतोय आणि यासाठी विशेष सहकार्य पुढच्या काळामध्ये आम्ही करूया। विशेष प्रयत्न आम्ही करून आमच्या या भागातील जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवू। धन्यवाद।